मंडळी, कल्पना करा, तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसा आहे, चांगली नोकरी आहे, करिअरमध्ये तुम्ही पुढे जात आहात, लोक तुमचं कौतुक करतात, घर आहे, गाडी आहे, सुख सोयी आहेत. पण रात्री सगळे झोपल्यानंतर एक प्रश्न मनात येतो, मी इतकं सगळं मिळवलं, मग मला आनंद का वाटत नाही? कधीकधी बाहेरून आयुष्य परफेक्ट दिसत असतं, पण आतून मात्र एक विचित्र पोकळी जाणवत असते. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे ही समस्या फक्त अपयशी लोकांची नाही, अनेक यशस्वी लोकही याच भावनेशी झुंजत असतात. पण असं का होतं? पैसा वाढतोय, सक्सेस वाढतोय, मग मन रिकामं का होतंय? आज आपण यामागचं मानसशास्त्र समजून घेणार आहोत. आपल्या मध्यमवर्गीय आयुष्याचा विचार करा. लहानपणी आपल्याला सांगितलं जातं, चांगलं शिक, मग आपण शिकतो. चांगली नोकरी मिळव, आपण नोकरी मिळवतो. पगार वाढव, आपण प्रमोशन घेतो. घर घे, घर घेतो. गाडी घे, गाडी घेतो. आणि मग एक दिवस अचानक लक्षात येतं, अरे आता पुढे काय? एकेकाळी ज्याच्यासाठी आपण रात्रंदिवस मेहनत केली ते मिळाल्यानंतरही मनाला शांतता मिळत नाही. कारण आपल्याला शिकवलं गेलं होतं, सक्सेस म्हणजे अधिक मिळवणं, पण कुणी शिकवलंच नाही. सक्सेस मिळवल्यानंतर त्याचा अर्थ कसा शोधायचा? आणि इथेच मानसशास्त्राचा एक महत्त्वाचा भाग सुरू होतो. पण त्याआधी एक प्रसिद्ध व्यक्तीची गोष्ट पाहूया. एक खूप प्रसिद्ध व्यक्ती होती. व्यवसायातील मोठं यश, पैसा, प्रतिष्ठा आणि प्रभाव हे सगळं त्यांच्या आयुष्यात होतं. पण त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे पाहिलं तर एक गोष्ट जाणवते, यश म्हणजे फक्त स्वतःसाठी अधिक मिळवणं नाही, समाजासाठी काहीतरी निर्माण करणं, लोकांच्या आयुष्यात मूल्य निर्माण करणं आणि आपल्या कामाला अर्थ देणं. हा सक्सेसचा वेगळा स्तर आहे. यातून आपल्याला एक प्रश्न पडतो, आपण पैसा कमवतोय, पण आपण नेमकं कशासाठी जगतोय? कारण पैसा तुम्हाला सुविधा देऊ शकतो, पण अर्थ देऊ शकत नाही. आणि आता आपण याचंच मानसशास्त्र समजून घेऊया. मानसशास्त्रात एक महत्त्वाची संकल्पना आहे, हेडोनिक ॲडॅप्टेशन. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या मेंदूला नवीन गोष्टींची हळूहळू सवय होते. समजा तुमचा पगार 30,000 रुपये आहे. तुम्हाला वाटतं 40,000 झाले की आयुष्य बदलून जाईल. पगार 40,000 होतो. काही दिवस आनंद वाटतो, मग मन म्हणतं 60,000 झाले तर खरं सुख मिळेल. 60,000 होतात, मग 1,00,000 झाले तर, आणि ही रेस सुरूच राहते. नवीन फोन घेतला, पहिल्या काही दिवसात जबरदस्त एक्साइटमेंट. काही दिवसांनी, काही महिन्यांनी तोच फोन नॉर्मल वाटू लागतो. नवीन गाडी, सुरुवातीला प्रत्येक ड्राईव्ह स्पेशल, काही काळानंतर ती रोजची गोष्ट होते. म्हणजे वस्तूचा आनंद कमी होत नाही, आपला मेंदू त्या वस्तूला नॉर्मल समजू लागतो आणि मग आपण पुढच्या गोष्टीच्या मागे धावतो. पण थांबा, याहूनही मोठी समस्या अजून बाकी आहे. समजा तुमचा पगार 80,000 रुपये आहे, तुम्ही आनंदी आहात, पण इंस्टाग्राम उघडता, कोणी परदेशात फिरतंय, कोणीतरी नवीन BMW घेतली आहे, कोणी स्टार्टअप सुरू करून करोडो रुपये कमवत आहे, कोणी मोठं घर घेतलं आहे, आणि अचानक तुमचं 80,000चं आयुष्य कमी वाटायला लागतं. का? कारण आपण आपल्या आयुष्याची तुलना आपल्या कालच्या आयुष्याशी करत नाही, आपण इतरांच्या हायलाईट रीलसोबत करतो. सोशल मीडिया तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यातील बेस्ट मोमेंट्स दाखवतो, पण आपण त्यांची तुलना आपल्या आयुष्यातील ऑर्डिनरी मोमेंट्ससोबत करतो. आणि यामुळे मनात एक भावना तयार होते, मी अजून पुरेसा सक्सेसफुल नाही. पण हा विचार आपल्याला कुठे घेऊन जातो? अजून पैसा, अजून अचिव्हमेंट, अजून रेकग्निशन, आणि तरीही मन रिकामच. इतिहासात अनेक प्रतिभावान लोकांनी सक्सेसचा वेगळा अर्थ दाखवला आहे. त्यांचं आयुष्य संशोधन, कल्पना आणि मानवी प्रगतीच्या ध्यासाने भरलेलं होतं. त्यांच्या आयुष्यात पैसा आणि सामाजिक प्रतिष्ठेपेक्षा त्यांच्या कामाला आणि कल्पनांना मोठं स्थान होतं. यातून एक महत्त्वाचा सायकोलॉजिकल प्रिन्सिपल समोर येतो. जेव्हा तुमच्या कामामध्ये एखादा अर्थ असतो, तेव्हा मेहनत फक्त थकवत नाही, ती समाधानही देऊ शकते. याचा अर्थ पैसा वाईट आहे असा अजिबात नाही. पैसा महत्त्वाचा आहे, फायनान्शियल सिक्युरिटी महत्त्वाची आहे, करिअर ग्रोथ महत्त्वाची आहे. पण समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा पैसा हा साधन न राहता जीवनाचा अंतिम उद्देश बनतो. मानसशास्त्रातील सेल्फ डिटर्मिनेशन थिअरीनुसार मानवी मोटिवेशनमध्ये ऑटोनॉमी, कॉम्पिटन्स आणि रिलेटेडनेस यासारख्या गरजा महत्त्वाच्या असतात. सोप्या भाषेत समजायचं म्हणजे आपल्याला 3 गोष्टींची गरज असते. पहिली, माझ्या आयुष्यावर माझं काहीतरी नियंत्रण आहे. दुसरी, मी काहीतरी शिकतोय, वाढतोय,
सक्षम होते. आणि तिसरी, माझं कोणाशी तरी खरं कनेक्शन आहे. आता तुमच्या आयुष्याचा विचार करा. पैसा आहे पण तुमच्या कामात तुमचं स्वतःचं काहीच स्वातंत्र्य नाही. करिअर आहे पण काही नवीन शिकत नाही. सक्सेस आहे पण बोलायला जवळची व्यक्ती नाही. तर बाहेरून सगळं ठीक असूनही आतून रिकामं वाटू शकतं. आणि आता पुढचा प्रश्न, हे रिकामेपण भरायचं कसं? यासाठी पहिला उपाय आहे, मला अजून काय हवं ऐवजी मला का हवं असं विचारा. मंडळी, आपण सतत विचारतो, मला अजून किती पैसा हवा, मला कोणतं घर हवं, मला कोणतं पद हवं. पण एकदा प्रश्न बदला. स्वतःला विचारा, मला हे का हवं आहे? मला मोठी गाडी का हवी आहे? स्टेटससाठी, इतरांना दाखवण्यासाठी की खरंच माझ्या गरजेसाठी? मला प्रमोशन का हवं? पगारासाठी की स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी? मला बिझनेस मोठा का करायचा आहे? फक्त टर्नओव्हर वाढवण्यासाठी की काहीतरी मोठं निर्माण करण्यासाठी? हा एक प्रश्न तुमच्या अनेक धावपळीचं खरं कारण उघड करू शकतो. दुसरा उपाय आहे, सक्सेसची स्वतःची डेफिनेशन तयार करा. मंडळी, समाज तुमच्यासाठी सक्सेसची डेफिनेशन लिहितो. चांगली नोकरी, मोठा पगार, मोठं घर, महागडी गाडी. पण तुमच्यासाठी सक्सेस म्हणजे काय? कदाचित संध्याकाळी कुटुंबासोबत वेळ, कदाचित आर्थिक स्वातंत्र्य, कदाचित स्वतःचा बिझनेस, कदाचित विद्यार्थ्यांना शिकवणं, कदाचित समाजासाठी काहीतरी करणं आणि कदाचित शांत मन. तुम्ही तुमची सक्सेसची डेफिनेशन ठरवली नाही तर दुसरे लोक ती तुमच्यासाठी ठरवतील. आणि मग तुम्ही आयुष्यभर अशी शर्यत धावत राहाल जिचं फिनिश लाईन तुमचं कधीच नव्हतं. तिसरा उपाय आहे, अचिव्हमेंटपेक्षा एक्सपिरियन्स वाढवा. मंडळी, आपण अचिव्हमेंट्स जमा करतो, डिग्री, प्रमोशन, प्रॉपर्टी, बँक बॅलन्स, अवॉर्ड्स. पण आठवणी, नाती, अनुभव, शांत क्षण हे आपण किती जमा करतो? एक दिवस मागे वळून पाहिल्यावर तुम्हाला फक्त बँक बॅलन्स आठवणार नाही, तुम्हाला आठवतील आई वडिलांसोबत घालवलेले क्षण, मित्रांसोबत केलेल्या गप्पा, मुलांसोबत खेळलेला रविवार, स्वतःसाठी घेतलेला वेळ आणि एखाद्याच्या आयुष्यात तुम्ही केलेली छोटीशी मदत. म्हणून पैसा कमवा, करिअर बनवा, सक्सेस मिळवा, पण त्यासाठी आयुष्य जगणं थांबवू नका. एक जुनी कथा आहे. एक राजा प्रचंड श्रीमंत होता. महाल, सैन्य, सत्ता सगळं त्याच्याकडे होतं. पण त्याला रात्री झोप येत नव्हती. एक दिवस त्याने एका साधूला विचारलं, माझ्याकडे सगळं असूनही मला समाधान का मिळत नाही? साधूने त्याला विचारलं, तुला आणखी काय हवं आहे? राजा म्हणाला, आणखी राज्य. साधू पुन्हा विचारतो, ते मिळाल्यावर? राजा म्हणतो, आणखी सत्ता. आणि त्यानंतर राजा काहीच बोलत नाही, कारण त्याला पहिल्यांदा जाणवतं समस्या त्याच्याकडे काय नाही यात नव्हती. समस्या अशी होती, त्याला कधीच पुरेसं काय असतं हे ठरवलं नव्हतं. ही कथा आजच्या काळातही तितकीच लागू होते. स्वतःला हा छोटा प्रयोग करा. आज रात्री 10 मिनिटं शांत बसा, मोबाईल बाजूला ठेवा आणि 3 प्रश्न लिहा. पहिला प्रश्न, माझ्या आयुष्यात मला खरंच आनंद देणाऱ्या 3 गोष्टी कोणत्या? दुसरा प्रश्न, मी सध्या कोणत्या गोष्टी फक्त इतरांच्या अपेक्षेमुळे करत आहे? आणि तिसरा प्रश्न, जर मला स्वतःला कोणालाही काही प्रूव्ह करायचं नसतं तर मी माझं आयुष्य कसं जगलो असतो? या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर कदाचित तुम्हाला तुमच्याबद्दल अशी गोष्ट सांगेल जी तुम्ही अनेक वर्षापासून स्वतःपासून लपवत आहात. तर मंडळी, आपल्याला वाटतं एक दिवस मी सगळं मिळवेन आणि मग शांत बसेन. पण अनेकदा होतं उलट. आपण सगळं मिळवत जातो आणि शांत बसण्याची क्षमता गमावतो. म्हणूनच मन रिकामं वाटत असेल तर नेहमीच तुमच्याकडे कमी आहे असं नाही. कदाचित तुम्ही खूप काही मिळवलं आहे, पण जे मिळवलं त्याचा आनंद घेण्यासाठी स्वतःला वेळच दिला नाही. मंडळी, पैसे कमवा, महत्त्वाकांक्षी बना, करिअरमध्ये पुढे जा, मोठी स्वप्न बघा, सक्सेस मिळवा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पैसा तुमचं जीवन आरामदायी करू शकतो, पण तो जीवनाला अर्थ देईलच असं नाही. करिअर तुम्हाला ओळख देऊ शकतं, पण तुमची ओळख फक्त करिअर नसते. सक्सेस तुम्हाला लोकांच्या नजरेत मोठं करू शकतो, पण स्वतःच्या नजरेत मोठं होण्यासाठी काहीतरी वेगळं लागतं. नाती, पर्पज, स्वतःची ओळख आणि मनाची शांतता. शेवटी आयुष्याचा प्रश्न हा नसतो मी किती कमावलं, तर प्रश्न असतो मी जे कमावलं, जे मिळवलं आणि जे जगलो त्यात मला खरंच समाधान मिळालं का? कारण कदाचित
आपल्याला आयुष्यात अजून काही मिळवायचं नसतं. कदाचित आपल्याला आधीपासून मिळालेल्या गोष्टींची किंमत जाणायला शिकायचं असतं. तर मंडळी, जर या व्हिडिओने तुम्हाला स्वतःच्या आयुष्याबद्दल विचार करायला भाग पाडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये एकच शब्द लिहा, पुरेसं. कारण कदाचित आपल्या आयुष्यातला सर्वात मोठा बदल अजून मिळवण्यात नाही तर काय पुरेसे आहे हे समजण्यात आहे. अशाच मानसशास्त्रावर आधारित मराठी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीसोबत शेअर करा जी सतत पुढे धावत आहे, पण कदाचित तिला एकदा थांबून स्वतःला विचारण्याची गरज आहे, मी नेमकं कुठे पोहोचायचं आहे. धन्यवाद.